माफी मागायचं नाटक करू नका. आपटेला शिवरायांचा पुतळा बनवण्याचं काम कोणी दिलं? ठाणे कनेक्शनवर बोला. सुपारी कोणी दिली असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतने जे काही आज स्टेटमेंट केलंय, पुन्हा त्यांचा रोख पैसा कुणी कुणाकडे घेतला, कुणी कुणाला दिला, टेंडर कसं निघालं याकडेच होता. याचा अर्थ असा होतो की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलचा आदराचा काही संबंध येत नाही. झालेली दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करणं हा त्यांचा उद्देश नाही, तर त्यांचा उद्देश हा आहे की हे टेंडर चुकीने दुसऱ्या माणसाला कसं दिलं, मग ठाण्याचं कुणाचं कनेक्शन होतं का, मग आणखीन कुणाचं कनेक्शन होतं का, या कनेक्शनवर अडकलेली ही लोक आहेत. म्हणून सर्वसामान्य जनतेला ज्या महाराजाबद्दल आदर व्यक्त, आता जर तुम्ही पाहिलं अजितदादांनी माफी मागितली, मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितली, आता मोदी साहेबांनी माफी मागितली, हा असतो मॅच्युअर्डपणा. परंतु यांना हे सर्व बाजूला सारून फक्त आम्हाला याचंच उत्तर द्या, टेंडर कोणी घेतलं, मग किती टक्के घेतले आणि काय केलं. अरे हा विषय नसतो. अशा सार्वजनिक कामामध्ये आणि विशेषतः अशा महापुरुषांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये कधीही हे तुम्हाला टेंडरबाजी हे बाजी याला महत्त्व नसतं, याला कलेला महत्त्व असतं. टेंडर तर करोडो रुपयाचे रोज निघतात, मग प्रत्येक टेंडरचं चौकशी करत बसा ना. पण महाराजांच्या पुतळ्याबद्दल तर तुमचं हे वक्तव्य असावं. मला वाटतं याचा निषेध आता शिवप्रेमी जी जनता ना हेच करेल. अशा मूर्ख लोकांमुळं या सगळ्या महापुरुषांचा अपमान होतोय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. नुकतीच बातमी आली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतळा प्रकरणी माफी मागितली. शिवप्रेमींची जाहीर माफी त्यांनी मागितली. बरोबर आहे ना. महाराजाबद्दल प्रत्येकाला आदर हा असलाच पाहिजे. महाराज काय कुणा एका लिमिटेड हे नाहीत. अहो भारतातच काय जगभरात महाराजांचं नाव अभिमानाने स्वाभिमानाने घेतलं जातं. आजही नाव शिवाजी महाराजांचा जयघोष करताना छाती अर्धा इंच फुलते, ती यासाठी की त्यांचा असलेला पराक्रम, त्यांनी जनतेसाठी केलेलं काम हे आजही लोक विसरू शकले नाहीत, विसरणार नाहीत. म्हणून त्यांचा पुतळा पडणं ही दुर्दैवी घटना आहे. म्हणून पंतप्रधानांनी माफी मागितली हे सर्वात महत्त्वाचं आहे की महाराज आम्हाला माफ करा, झाली आमच्याकडून चूक, हे म्हणणंसुद्धा एक त्याला धाडस जे लागतं ते मोदी साहेबांनी दाखवले. मला वाटतं हे जनतेला ॲक्सेप्ट आहे, जनतेला हे जाणीव आहे. एखादी दुर्घटना घडली म्हणून पंतप्रधान आपली माफी मागतोय, महाराजांची माफी मागतोय, हे लोकांना भावलेलं आहे. आता संपला पाहिजे विषय. हा संपलाच पाहिजे विषय. हा विषय संपला पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा यापेक्षा भव्य दिव्य पुतळा झाला पाहिजे. चांगलं पूर्ण देशातल्या लोकांनी येऊन पाहिलं पाहिजे असा पुतळा निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. मला वाटतं त्या दिशेने आता कामाला सुरुवात होईल आणि लवकरच तुम्हाला पुन्हा दिसेल की लवकरच त्याचं कामसुद्धा सुरू होईल. नाही, अजून एक प्रश्न समोर आलेला आहे की नाना पटोलेंनी या माफी मागून जमणार नाही असं सांगितले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे असं म्हटलं नाना पटोले. हे काय वक्तव्य झालं? मग एक काम करा ना, सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे असं दुसरं स्टेटमेंट द्या. पंतप्रधानाला मुख्यमंत्र्याला जाहीर फाशी द्यावी असं म्हणा. अरे काय बोलताय तुम्ही? हे याला मॅच्युरिटी म्हणतात. निषेध तर वेगळा करू शकतो आपण. अहो तुम्ही स्वतः दुर्दैवी घटना त्याच्याबद्दलचं दुःख व्यक्त करा ना. कसले कोणाचे राजीनामे मागताय तुम्ही? यांना राजकारण करायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं. त्या राजकारणाचा हे जे काही त्यांना वाटतं ना, आपण असं राजकारण करतो, लोक यांच्या बरोबर उभे राहतील, लोक यांच्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.